प्रिमाइसेस आहे 3 लाख, 3 लाख माइनस 10% डेप्रिसिएशन 30,000, बाहेर जातील 2,70,000, 2,70,000. आता डेप्रिसिएशनची सेकंड एंट्री करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर सेकंड एंट्री करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर टू डेप्रिसिएशन, टू डेप्रिसिएशन ऑन, पहिला डेप्रिसिएशन आकारला आपण लँड अँड बिल्डिंग 12,000 ऑन लँड अँड बिल्डिंग, $12,000. दूसरा डेप्रिसिएशन आकारला आपण प्लांट अँड मशिनरी 88,888 ऑन प्लांट अँड मशिनरी 88,888. तीसरा डेप्रिसिएशन ऑन फर्नीचर, ऑन फर्नीचर फर्निचरवर डेप्रिसिएशन आकारला आपण 1,250, 1,250. नंतर शेवटचा डेप्रिसिएशन प्रिमाइसेस ऑन प्रिमाइसेस, प्रिमाइसेसवर डेप्रिसिएशन आकारला आपण 30,000, 30,000. हे झाले डेप्रिसिएशनची सेकंड एंट्री. आता बघा नंतरची समायोजना. प्रीपेड इन्शुरन्स 7 नंबरची समायोजना. प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्सवर राईट टिक करा. इन्शुरन्स बघा किती आहे. इन्शुरन्स आहे टू इन्शुरन्स, इन्शुरन्स गणितामध्ये दिला आहे 12,340, 12,340 मायनस प्रीपेड, मायनस करायचं प्रीपेड, प्रीपेड आहे 2,000, प्रीपेड मायनस करायचं प्रीपेड 2,000. बाहेर जातील 10,340, 10,340. प्रीपेडची सेकंड एंट्री बॅलन्स शीटच्या आसेट भागावर, सेकंड एंट्री बॅलन्स शीटच्या आसेट भागावर प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स बॅलन्स शीटच्या आसेट भागावर प्रीपेडची एंट्री 2,000 प्रीपेड इन्शुरन्स. नंतरची समायोजना
प्रोवाइड फॉर टॅक्सेशन 50% ऑन नेट प्रॉफिट. प्रोवाइड फॉर टॅक्सेशन 50% ऑन नेट प्रॉफिट. अजून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बंद केला नाही, म्हणजे अजून आपण प्रॉफिट काढलंच नाही. म्हणजे आता ही समायोजना नेट प्रॉफिट काढलं नसल्यामुळं आता ही समायोजना करता येणार नाही. एक समायोजना बाकी आहे असं लक्षात ठेवायचं. नंतर 8 नंबरची समायोजना बाकी आहे एवढं लक्षात ठेवायचं टॅक्सेशनची. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बंद करू तेव्हा ती समायोजना करू. ट्रान्सफर टू रिझर्व फंड ₹20,000. ट्रान्सफर टू रिझर्व फंड ₹20,000. ट्रान्सफरच्या एंट्र्या करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ट्रान्सफरच्या एंट्र्या करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ट्रान्सफर करा म्हणते. ट्रान्सफर टू रिझर्व फंड. ट्रान्सफर टू रिझर्व फंड. रिझर्व फंडाला ट्रान्सफर करा म्हणते लाभातून 20,000. इकडे नेट प्रॉफिट आणतो आपण क्रेडिट भागावर. डेबिटला लिहिणं म्हणजे ट्रान्सफर करणं. 20,000 राईट टिक करा. रिझर्व फंडावर किती दिला आहे बघा. रिझर्व फंड कोणताही फंड ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला कोणताही फंड. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला कोणताही फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर हा रिझर्व फंड. रिझर्व फंडाला ट्रान्सफर करायचा होता. रिझर्व फंड दिला आहे 40,000. चेक करा. राईट टिक करा. रिझर्व फंडावर राईट टिक करा. प्लस न्यू ट्रान्सफर. न्यू ट्रान्सफर. न्यू ट्रान्सफर 20,000. असं एकंदर झाले 60,000. रिझर्व फंडाला ट्रान्सफर करायला सांगितलं होतं. पुन्हा कशाला ट्रान्सफर करा म्हणते. डिबेंचर रिडम्शन फंडाला ट्रान्सफर करा म्हणते 50,000. डिबेंचर रिडम्शन फंडाला ट्रान्सफर करा म्हणते. डिबेंचर रिडम्शन फंडाला ट्रान्सफरच्या एंट्र्या लिहिण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट टू ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्शन फंड. डिबेंचर रिडम्शन फंड 50,000. 50,000 डिबेंचर रिडम्शन फंडाला ट्रान्सफर करायला सांगितलं आहे. ट्रान्सफरच्या सगळ्या एंट्र्या लिहिण्यासाठी ॲप्रोप्रिएशन अकाउंट. डिबेंचर रिडम्शन फंड नंतर दिला आहे का पहा जरा. डिबेंचर रिडम्शन फंड नंतर दिला आहे का पहा. नसेल तर डायरेक्ट लिहा. लायबिलिटीज भागावर ट्रान्सफर टू डिबेंचर. ट्रान्सफर टू डिबेंचर लायबिलिटीज भागावर लिहायचा. कोणताही फंड लायबिलिटीज भागावर. डिबेंचर रिडम्शन जुना दिला नाही आहे. बॅलन्सेसमध्ये आपण चेक केलं तिथं नाही आहे. नाही आहे तर मग डायरेक्ट लिहायचं. ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्शन फंड 50,000. डिबेंचर रिडम्शन फंड 50,000. ह्या झाल्या समायोजना. 9 समायोजना होत्या.
आणि एकात एक आणखी होत्या. त्याच्यातली 4 नंबरची समायोजना भयानक डेंजरस आहे, तिची प्रॅक्टिस करायची. एक वेळा सोडून 4 वेळा समजावून सांगितलं आहे मगाशी ब्लॅकबोर्डवर. अशा झाल्या ह्या पूर्ण समायोजना. चला घ्या बॅलन्सेस. लँड अँड बिल्ड एकाखाली एक पद आहेत. लँड अँड बिल्डिंग झाला आहे, प्लांट अँड मशिनरी झाला आहे, फर्निचर अँड फिक्चर झाला आहे, लीज होल्ड प्रिमायसेस झाला आहे, सेल्स झाला आहे, रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न मगाशी लिहिलं होता. परचेस रिटर्न लिहून ठेवला आहे मगाशी. परचेसमधून आपण लिहूनच ठेवला आहे. परचेस आउटवर्ड त्याच्यासमोर लिहा परचेस रिटर्न. हा रिटर्न आउटवर्डच्या समोर कंसात लिहून ठेवा. बॅलन्सेसमध्ये लिहा परचेस रिटर्न आउटवर्डच्या समोर कंसात लिहून ठेवा परचेस रिटर्न. मगाशी हा पॉईंट लिहिला होता आपण, परचेस लिहिलं होतं, मग त्याच्या खालीच लिहून ठेवलं होतं मी परचेस रिटर्न. आता पुन्हा लिहित नाही ते. परचेस रिटर्न आहे 44,440. 44,440. आत्ता काढा बाहेर, पूर्ण प्लस मायनस करून बाहेर काढा. पूर्ण बाहेर काढा आता राशी. $9,64,040. परचेसची राशी बाहेर यायला पाहिजे 9,64,040. येते का चेक करा जरा. कॅल्क्युलेटरनं मायनस प्लस करा सगळं. ते 2-3 पॉईंट होते पूर्ण. परचेस लिहिला होता का मगाशी आपण? लिहिला होता ना. 60,000चा असेल त्याला प्लस करायचं होता. 60,000 प्लस करायचे होते. 9,64,040 परचेसची रक्कम बाहेरच्या कॉलममध्ये यायला पाहिजे. सेल्सचं पॉईंट बाहेर काढा. सेल्स लिहिला आहे, सेलचा पॉईंट बाहेर काढा. प्लस मायनस करा सगळं, बाहेर काढा त्याला. सेल्सला बाय सेल्सपासनं पॉईंट लिहिला होता पूर्ण, तो बाहेर यायला पाहिजे. सेल्स पूर्ण बाहेर. 13,42,850 राशी बरोबर लिहा. 13,42,850. 13,42,850 सेलचा पॉईंट बाहेर यायला पाहिजे. नंतर रिटर्न आउटवर्ड झाला. सन्ड्री डेप्टर्स झाला. बाहेर काढला आहे का सन्ड्री डेप्टर्सला पाहून घ्या.
परचेज झाला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे 5670, 5670, 5670 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. इन्शुरन्स झाला आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्टर्स झाला आहे. बॅड डेप्टर्स झाला आहे. ब्रँचचा, या कंपनीची एखादी ब्रँच असेल तिचा प्रॉफिट दिला आहे. ब्रँचचा प्रॉफिट आहे तो ब्रँच प्रॉफिट म्हणते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर लिहा ब्रँचचा प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर ब्रँच प्रॉफिट. यांची एखादी ब्रँच असेल महालवर, सदरवर, कळमेश्वरमध्ये, त्या ब्रँचचा प्रॉफिट दिला आहे 3,45,430. ब्रँचचा प्रॉफिट दिला आहे 3,45,430. ब्रँचचा आहे तो. प्रॉफिट अँड लॉस म्हटलं आहे का त्यानं? ब्रँच म्हटलं आहे. ब्रँचचा प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर 3,45,430. नंतर स्टॉक, आपला स्टॉक नाही आहे, आपल्या कंपनीचा स्टॉक नाही आहे. हा स्टॉक कोणता आहे? स्टॉक ॲट ब्रँच ऑन 31/3, म्हणजे ज्या तारखेला आपण लेखे बनवून राहिलो त्या तारखेचा आहे, म्हणजे क्लोजिंगचा आहे. स्टॉक ॲट ब्रँचमधला आहे, आपली ॲसेट आहे. ब्रँचमध्ये असलेल्या वस्तू आपली काय आहे? ॲसेट. त्याच्यावर लिहून ठेवा ॲसेट. त्या पॉईंटवर स्टॉक ॲट ब्रँच म्हणते ना, म्हणजे आपली ॲसेट होईल. हेड ऑफिसच पाठवते ना ब्रँचला वस्तू. कोण पाठवते? स्टॉक ॲट ब्रँच. ॲसेट भागावर लिहा, त्याच्यावर लिहून ठेवा ॲसेट. स्टॉक ॲट ब्रँच. तारीख काय दिली आहे? शेवटची तारीख आहे 31/3/2003ची तारीख आहे, म्हणजे हा शेवटचा आहे. क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक कुठं लिहितो आपण? ॲसेटवर. तारीख चेक करून टाकायची ना. आपण लेखे बनवून राहिलो 31/3/2003साठी. मग हा क्लोजिंग होईल ना, ओपनिंग होणार का? ॲसेट लिहा त्याच्यावर. तसा आहे तो ब्रँचचा म्हणते 79,070 बरोबर लिहा. स्टॉक ऑन 1/4/2002. स्टॉक ऑन, हा पा 2चा म्हणते, तो 3चा होता, हा 2चा आहे. तो स्टॉक ॲट ब्रँच 31/3/2003चा होता. आणि हा स्टॉक ऑन हा आपल्या कंपनीचा झाला 1/4/2002, म्हणजे कोणता झाला तो? ओपनिंग. ओपनिंग स्टॉक लिहा. ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंगमध्ये तारखा चेक करायच्या ना. टू ओपनिंग स्टॉक म्हणजे मागील वर्षीचा शिल्लक उरलेला. क्लोजिंग म्हणजे चालू वर्षीचा शिल्लक उरलेला. ओपनिंग स्टॉक 2,13,120. 2,13,120 ओपनिंग स्टॉक. नंतर सॅलरीज अँड वेजेस. सॅलरीज अँड वेजेस लिहा. प्रॉफिट अँड लॉस टू
सॅलरीज अँड वेजेस, सॅलरीज अँड वेजेस 1,84,810, 1,84,810. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स मगाशी झालाय वाटते. क्रेडिटर्स झालाय का? नाही झाला. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे झाला? डेप्टर्स झाला होता. लिहा. क्रेडिटर्स समायोजन नव्हती ना. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स 95,000. नंतर बिल्स पेएबल, लायबिलिटीजवर बिल्स पेएबल, बिल्स पेएबल अरे सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स मगाशी झाला आहे वाटते. सन्ड्री क्रेडिटर्स झाला रे बाबू, कापून टाका. बिल्स पेएबल आहे 95,000. सन्ड्री क्रेडिटर्सवर समायोजन होती वाटते मगाशी, तो झाला आहे. आता मला माहीत नाही समायोजन कोणते कोणते झाले आहेत. तर सन्ड्री क्रेडिटर्स कापून टाका. बिल्स पेएबल, बिल्स पेएबल आहे 95,000. सन्ड्री क्रेडिटर्स लिहिलं असेल ना तुमच्याकडे, पहा ना. बिल्स पेएबल, ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड अंडरलाइन करा. ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेसला एक नियम आहे. तो कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये शिकण्याची गरज नव्हती, म्हणून तेव्हा शिकवलं की नाही शिकवलं माहीत नाही मागच्या वर्षी. पण याला एक नियम आहे. ट्रेड एक्सपेन्सेस गणितात आले असतील तर गणितामध्ये ट्रेड एक्सपेन्सेस आहे ना याच्यानंतरचा पद, याच्यानंतरचा पद कोणता अंडरलाईन करा त्याला. ट्रेड एक्सपेन्सेस, त्याला एक नियम आहे. तो नियम लक्षात घ्या. नियम असा आहे, जर उदाहरणामध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर मग गणितामध्ये आपण चेक करायचा सन्ड्री एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस जर गणितात दिले असतील तर त्याच गणितामध्ये चेक करायचा आपण सन्ड्री एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस जर गणितात दिले असतील तर त्याच गणितात चेक करायचा सन्ड्री एक्सपेन्सेस. आणि एकाच गणितामध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील आणि सन्ड्री एक्सपेन्सेस दिले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये घ्यायचे आणि सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यायचे. ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये घ्यायचे आणि सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यायचे. आणि जर का गणितामध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर मग ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यायचे. फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर प्रॉफिट अँड लॉस, आणि ट्रेड एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस दिले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस मग प्रॉफिट अँड लॉसमध्ये नाही घ्यायचे. ट्रेड एक्सपेन्सेस मग ट्रेडिंगमध्ये घ्यायचे आणि सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यायचे. टीप लिहून घ्या. बॅलन्स शीटच्या नंतर एक टीप लिहून घ्या.
ज्या उदाहरणामध्ये टिप लिहा, ज्या उदाहरणामध्ये ट्रेड एक्सपेन्सेस व सन्ड्री कंसातल्या जनरल ब्रॅकेट कंप्लीट करा, एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेसचं दुसरं नाव जनरल एक्सपेन्सेस, दोन्ही दिले असतील तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटमध्ये घ्यावे, व सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यावे, त्याच्या खालच्या वाक्यातल्या, परंतु जर उदाहरणामध्ये फक्त ट्रेडिंग एक्सपेन्सेस दिले असतील तर त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यावे, चला अंडरलाईन करा ट्रेड एक्सपेन्सेस आणि खाली चेक करा सन्ड्री एक्सपेन्सेस दिले आहेत, दोन्ही दिले असल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटमध्ये, टू ट्रेड एक्सपेन्सेस दिले आहेत. किती आहे राशी बघा, ट्रेड एक्सपेन्सेस 8,760. तो जेव्हा येईल तेव्हा घेऊ. मग नंतर कॅश ॲट बँक लिहा असेल भागावर, कॅश ॲट बँक आहे. राशी बघा किती आहे ते, कॅश ॲट बँकची राशी $39,260 कॅश ॲट बँक. कॅश ॲट हँड आहे 11,900. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर,
ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा, ॲप्रोप्रिएशन अकाउंट. बाय बॅलन्स ऑफ प्रिवियस इयर, बॅलन्स ऑफ प्रिवियस इयर, बॅलन्स ऑफ प्रिवियस इयर किती आहे? 20,000. 20,000. नंतर हा रिझर्व फंड झाला, रिझर्व फंड झाला आहे. मग असे ॲडव्हान्स दिले म्हणते, ॲडव्हान्स पेमेंट केला म्हणते, जास्तीचा पेमेंट केला म्हणते, इन्कम टॅक्ससाठी जास्तीचा पेमेंट केला म्हणते. असेट होईल आपली, कुणालाही जास्तीचे पैसे देणे परत घ्यावे लागतील. ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स असेट लिहून ठेवा त्याच्यावर, कंटिन्युअस येऊन राहिला हा पॉईंट. ॲडव्हान्स पेमेंट ऑफ, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स किंवा इन्कम टॅक्स, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स 1,20,000. 1,20,000 ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. रिटर्न इनवर्ड सेल्समध्ये लिहा, सेल्समध्ये रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड्स म्हणजे सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न. मग अशी लिहून ठेवला आहे आपण सेल्स रिटर्न. राशी लिहायला बाकी होती. किती आहे सेल्स रिटर्न? 55,550. 55,550. आता इथे का बघा 13,42,850 यायला पाहिजे होता. काढून ठेवली आहे आपण राशी. नंतर फ्राईड अँड ड्युटी. फ्राईड कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंट. फ्राईड कुठं लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंट. फ्राईड टू फ्राईड अँड ड्युटी. ड्युटी म्हणजे एक्सपेन्सेस. फ्राईड अँड ड्युटी 1,23,450. 1,23,450. 1,23,450 फ्राईड अँड ड्युटी. नंतर सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस अंडरलाईन करून ठेवलं याला. हा सन्ड्री एक्सपेन्सेस उदाहरणात दिल्या असल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये जातील, सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसमध्ये येतील. टीप लिहून दिले आताच. सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत, राशी बघा किती आहे सन्ड्री एक्सपेन्सेसची. सन्ड्री एक्सपेन्सेस 6,780. सन्ड्री एक्सपेन्सेस 6,780 बरोबर लिहा. 6,780. नंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स म्हणून पहिल्यांदा राईट टिक करा डिबेंचर्सवर. पहिल्यांदा राईट टिक करायचं डिबेंचर्सवर. डिबेंचर्स खाली दिले असतील. 4% डिबेंचर्स आहेत. किती पर्सेंट? लायबिलिटीज भागावर लिहा. 4%. 4% डिबेंचर्स. किती लाख रुपयाचे आहेत डिबेंचर्स? 3 लाख.
3,00,000 रुपयाचे डिबेंचर्स आहेत. आता माझ्याजवळ जागा नाही आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये, तर मी बनवतो इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो. थोडीशीच जागा लागेल, बनवून टाकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्हाला एक पेज बनवायला सांगितलं होतं मगाशीच मी. 2 मिनटं थांबा, गडबड नाही, घाई नका करू. घाई काऊन करता? गणित मोठा आहे ना. बसी बोंबलून राहिलं का रे? आवाज देत राहा तर तुम्ही घरी आहात का? इकडे बनवतो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्सेस म्हणते इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड केला त्यांनी. टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स बॅलन्सेसमध्ये दिला आहे म्हणजे पेड. किती पेड केला आहे? 6,000 रुपयाचा पेड केला आहे. एखाद्या पदाच्या समोर डिबेंचरच्या समोर त्यांना पर्सेंटेज दिला आहे म्हणजे गुप्त समायोजना. काहीतरी शोधून काढायचं असतं. काय शोधून काढायचं असतं? आउटस्टँडिंग. काय शोधून काढायचं असते? आउटस्टँडिंग. 3,00,000 रुपयाचे डिबेंचर्स होते आपले. त्याच्यावर 4% दराने इंटरेस्ट द्यायला पाहिजे होता 12,000. 3,00,000वर 4% किती? 12,000. पण दिला किती म्हणते? फक्त 6,000. म्हणजे आउटस्टँडिंग किती? 6,000. करा आउटस्टँडिंगची एंट्री. आउटस्टँडिंग लायबिलिटीज भागावर करा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किती आहे? अजूनपर्यंत दिला नाही. 6,000. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 6,000 लायबिलिटीज भागावर एंट्री करा. झाला. नंतर डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्सवर डिस्काउंट ऑन डिबेंचर्स तुम्हाला पदं लिहून दिले आहेत. याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. डिस्काउंट ऑन डिबेंचर्सला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मास्टर पॉईंटमध्ये चेक करून टाकाल. कॅपिटल एक्सपेंडिचर बॅलन्स शीटच्या आसेट भागावर जाते. बॅलन्स शीटच्या आसेट भागावर लिहायचं असते. डिस्काउंट अंडरलाईन करा. आसेट लिहा त्याच्यावर. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आपल्या कंपनीने डिस्काउंट दिला, खर्च झाला. खर्च हा डेबिट भागावर लिहायला पाहिजे. आणि आसेट इज इक्वल टू डेबिट. आसेट इज इक्वल टू काय असते? डेबिट. 6,000. कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स हाही तसाच आहे. कमिशन कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कमिशन दोन्ही पदं अंडरलाईन करून ठेवा आणि त्याच्यावर लिहा आसेट. कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स. कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च.
डिस्काउंट ऑन डिबेंचर्स म्हणजे खर्च. हे दोन्ही खर्चाचे पदं आहेत आणि खर्चाचे पदं डेबिट भागावर लिहायला पाहिजे आणि असेट इज इक्वल टू डेबिट. असेट इज इक्वल टू डेबिटवरच लिहून राहिलो, पण हे दरवर्षी होणारे खर्च नाही आहेत. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स हे दरवर्षी होणारे खर्च नसल्यामुळे प्रत्येक वर्षी हे खर्च करण्यात येत नाही. आयुष्यात एकदाच करण्यात येतात. आयुष्यात एकदा करण्यात येणारे खर्च असेट भागावर 1800. नंतर डिबेंचर झाला. डिबेंचर झाला. एक पद राहिला आहे, तो मगाशी लिहायला सांगितला होता. कोणता पद आहे तो? लायबिलिटीज भागावर लिहा. शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम एक पद वरती लिहिला असेल तुम्ही, मी सोडून दिला असेल, मी खाली लिहिला आहे म्हणून खाली आला तो. शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम 10,000. शेअर प्रीमियम 10,000. 10,000. एक समायोजन बाकी आहे. चला घ्या बेरीज. घेतली टोटल. टोटल येते 17,00,000 17,050. 17,00,000 17,050. 17,00,000 17,050. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट येते. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट येते 4,07,680. 4,07,680. ट्रान्सफर करा. बाय ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करा. 4,07,680. 4,07,680 ट्रान्सफर करा. टोटल येते. प्रॉफिट अँड लॉसची टोटल येते 7,53,000. 7,53,110. 7,53,110. नेट प्रॉफिट येते. नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट येते. रफवर काढा. एक समायोजन बाकी आहे ना का? प्रोविजन फॉर टॅक्स. प्रोविजन
फॉर टॅक्स, प्रोविजन फॉर टॅक्स. एक समझणं बाकी आहे ना. किती येते बघा. तीन लाख 54,012. तीन लाख 54,012च्या 50%. 3,54,012च्या 50%. 1,77,006. नेट प्रॉफिट तेवढाच मग 1,77,006. प्रोविजन फॉर टॅक्सेशन बरोबर लिहा जरा. प्रोविजन फॉर टॅक्स 3,54,012च्या 50%. ट्रान्सफर करा. प्रोविजन फॉर टॅक्सेशन समायोजना होती, याची एंट्री करावं लागेल लायबिलिटीज भागावर. प्रोविजन फॉर टॅक्सेशन, प्रोविजन फॉर टॅक्सेशन 1,77,006 आणि नेट प्रॉफिट ट्रान्सफर करा ॲप्रोप्रिएशन अकाउंटला. ॲप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करा. बॅलन्स ऑफ करंट इयर, बॅलन्स ऑफ करंट इयर 1,77,006. एक समायोजना बाकी होती ना, प्रोविजन फॉर टॅक्सेशन 50%, ती करावी लागेल ना. म्हणून रफवर काढायचं नेट प्रॉफिट आणि त्याच्या 50% नेट प्रॉफिट. चला घ्या बेरीज. ॲप्रोप्रिएशन अकाउंटची बेरीज घ्या. 1,97,006. 1,97,006. बॅलन्स काढा. बॅलन्स CD 1,27,006. 1,27,006. चला लिया. लायबिलिटीज भागावर बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट 1,27,006. बेरीज घ्या.
बॅलन्स शीटच्या दोन्ही भागाची बेरीज घ्या. बॅलन्स शीटच्या दोन्ही भागाची बेरीज येते 20,01,012. 20,01,012 बॅलन्स शीटच्या दोन्ही भागाची बेरीज 20,01,012. 20,01,012. संपलं गणित. या गणिताबरोबरच हा चॅप्टर संपतो. सगळे हेवी गणितं घेतले आहेत त्याच्यात, चिल्लर गणितं नाही घेतले. पूर्ण 16 मार्काचे गणितं घेतले. गणितांची प्रॅक्टिस पाहिजे. गणिताचे गणितं रिपीट होतात.